मित्रांनो एक रात्रीचा फोन आला आपल्याला साप रेस्क्यूसाठी. कवड्यासाठी साप आहे. आणि ऐक ना एक काठी. राम राम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो सकाळ सकाळी आता अजून आपलं आवरलेलं नाही काही उठलं आज उशीर. रात्री आम्हाला 2 वाजता पाहिजे आलं पाणी वगैरे भरलं रात्री. तर आता मम्मी म्हणली खंडूच्या पिंजरा आपल्याला सरकवायचं आहे बाजूला, म्हणजे त्याला नवीन घर करायचं थोडंसं. नाही जायला इकडून उचलायचं आहे आणि या साईडला घ्यायचं आहे आणि त्याला खाली थोडेसे दगड टाकायचे कारण तो खचणार नाही. कारण की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल पिंजरा थोडा खचला आहे. 6 वाजले आता चहा प्यायला बसलो. इथं खंडू बघा तिथं बसलाय. आवाज येतो खंडू. मित्रांनो खंडू दुखू राहिलं बघा, पाय लंगड होतो बघा, खंड लंगड राहिला. दुखतंय रावे जाईल मम्मी. जास्त बिस्किट आवडते आहे खंडू बिस्किट. आता आपण चाललो आहे मंदिरामध्ये होल्डर लावण्यासाठी. कारण की मंदिरात लाईट वगैरे जाते पावसाची नाही का, त्यामुळे इन्व्हर्टर नाही मंदिरात. चार्जिंग बल्ब लावण्यासाठी होल्डर लावायचे. होल्डर वगैरे लावून येऊ. मित्रांनो मग मी आताच बाहेर गेलो, आता चाललो आहे बाहेरून. तरी आता पिंजरा टाकायची माझी जाऊ. मित्रांनो बाहेर ते मम्मी पप्पा बाहेर गेले जेवणासाठी. तर मी आता आलो जेवण वगैरे करू घरी. मित्र वडापाव चांगला आहे पार्सल. वडापाव समोसा आणला नाही हा बस. तर एक वडापाव एक समोसा खाऊ. आता पाणीपुरी पण खाल्ली मम्मी नाही खाल्ली पण मी खाल्ली फक्त. बघा मित्रांनो खंडूचा पिंजरा आता इकडे शिफ्ट केला आपण. खाली दगड वगैरे माती वगैरे विटा टाकले म्हणजे खचणार नाही, पावसाचं पाणी आत जाणार नाही. जवळपास एवढी हाईट अशी विटा एवढी हाईट अशी वाढवली आपण आता चाड केली. पहिले पिंजरा इकडं होता खचलं होतं, आता ट्रान्सफर केला इकडे घेतला आपण. आणि पावसाचं पाणी पण ह्याच्यावर पडणार नाही याच्यावर पिंजऱ्यावर. लवकर सुट्ट करू नये करू माझ्या हातानेच मग सगळं एका ताटात काढून घ्यायचं सगळं. तू असं सगळं घे सगळं करायचं. तर मी सुरुवात केली आता उलटं पलटं करायला. पाच तर चालतं बाहेर. फक्त एक चिंचेच पाणी एका वाटीत सोडून दे मला छानपैकी. तर ना वडापाव खायचा. सकाळी वडापावच खाल्ला, आता वडापावच खातोय. वडापाव भारी आहे. वडापाव लक्ष आहे, समोसा लक्ष आहे. बघणार सुद्धा नाही असतं मी. हा दर नाटक तू टाकलेलं नाही खाणार ती, मी टाकलं पाहिजे काही खातं बघ. करू खाल्लं की नाही पाव बरोबर खाल्ला. आपलं नाही ना माझा आई ओरडते कसं. मी गमेला घेऊन माती घेऊन राहिली. खंडूच्या पिंजऱ्यात माती टाकू राहिली खंडूला बसण्यासाठी. किती आणले भरून आणलं किती आणलं आवाज झाला एवढंच. मित्रांनो लेवल करायला आता आतमध्ये जावं लागणार आपल्याला. आतमध्ये आली आपण. मित्रांनो पूर्ण लेवल झाली आता नंतर कोबा करून घेऊ सगळ्या साईडनी. खंडूला बसता येईल आपल्या. बस काढा किती बसायला. ना बाटली घेऊन बाटली खावडे काठी पण आणा का, काठी थोडीशी मोठी काठी आणि बाटली पाण्याची. खावडे हो आणा लवकर थोडस जरा आहे ना तो खावडे चालत. अरे ते वरती चढतो साप. ते साप आहे ना थांबा जास्त हालचाल ना करू. ते काय सटकन लगेच
जास्त एक्सपिरियन्स चिपट जाऊ नका सगळं नवीन ब्लॉगर याच्यात बघ ना कसलं मोठं दिसतोय ना सांगितलं त्यांच्या बाथरूम मध्ये निघला जाऊ की तो आलता चल रे आपला कॉन्स्टंट मी साईडला जातोय कोणती बॅटरी झाला ना एक सेकंड स्नॅप टाकूया मला पण स्नॅप टाकायचं एवढं. अरे थांब तू नंतर टाक पकडून बाटली टाक काय रे औरांसाठी खर्च करू राहिले. लय मोठा ही साप आहे एवढं मित्रांनो साप वगैरे पकडून झाला आता आपला मित्रांनी मोबाईल आपला उभा धरला त्यामुळे जरा कमी झाला जर आडवा धरला पाहिजे ब्लॉगिंग साठी मोबाईल रे तुला काय वाटलं अगरबत्ती नाही होय थोडा हे तर धरायचं का तू काडी पण हे केली हा बस श्वास घेऊन त्याला कुठं सोडणार आता सोडणार का सकाळी घरचे म्हणते मित्रांनो साप पकडला आम्ही आता मीच पकडलं पण नंतर मी यांना म्हणलो तर मग आडवा धरा मोबाईल व्हिडिओ काढण्यापुरता पण यांनी उभा धरला पण जाऊ द्या याला आहे ना तो वाढायला सोडून येऊ मित्रांनो साप वगैरे पकडलेला आता अगं साप आहे सोडायला चालला आम्ही तिघ जण ज्या माणसाच्या घरी साप पकडलाय ते म्हणले उद्या येतो म्हणे पैसे नाही का त्यांना म्हणलं मी पकडतो साप म्हणलं आपल्याकडे आहे म्हणलं नाही का कला आहे म्हणलं पण पैसे द्या म्हणलं नाही का कसं आहे ते मित्रांनो म्हणलं काय इन्व्हेस्टर साप या कावड्या जातीचा बुल्फ स्नेक म्हणले त्याला मित्रांनो आता याला सोडून वगैरे येऊ आपण मम्मीला तर माहिती पण नाही की मी साप पकडलाय म्हणून तर घरी गेला मम्मीला व्हिडिओ दाखवतो मम्मी आता मला बरी बडबड करते मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद